नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी एसीबीची धाड पडली. आज सकाळी एसीबीचे पथक आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. आमदार राजन साळवी यांची चौकशी सुरू आहे. धुळे शहरात बस स्थानक परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यामागील विनोद वाईन शॉप हटवण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन सुरू होते. मात्र राजकीय वरदहस्त असल्यामुळे वाईन शॉप हटविले गेले नाही. आज आझाद समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली विनोद वाईन शॉपवर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. आंबेडकरी अनुवाद करून करण्यात आलेले आंदोलन यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र यावेळी आंबेडकरी अनुयायांनी लाठाकाठ्यांच्या सहाय्याने दुकानाची नाव असलेली पाटी फोडली. यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात असलेले विनोद वाईन शॉप हटवण्याची मागणी आझाद समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली होती. या वाईन शॉपमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पावित्र्य धोक्यात येत असून याबाबत तत्काळ कारवाई करण्याची मागणी आनंद लोंढे यांनी केली होती. 18 जानेवारीपर्यंत या दुकानाचे स्थलांतर न झाल्यास ते फोडण्याचा इशारा आनंद लोंढे यांनी दिला होता. मात्र 18 जानेवारीपर्यंत या दुकानाचे स्थलांतर न झाल्याने आज आनंद लोंढे यांच्यासह आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दुकानाच्या परिसरात आंदोलन केले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी काट्यांच्या सहाय्याने दुकानाची नेमप्लेट फोडली असून यानंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आव्हानाला प्रतिसाद देत या जातीयवादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अनधिकृत म्हणणाऱ्या विनोद वाईन शॉपच्या मालकाच्या दुकानाला फोडलेलं आहे. आज फक्त दुकानाचं बोर्ड फोडलं गेलेलं आहे. जर हे दुकान उघडं दिसलं तर दुकान आतून बाहेरून सगळीकडे फोडलं जाईल. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्य नारी निर्धार मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे आयोजन रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री आदिती तटकरे, मंत्री अनिल पाटील, मंत्री धर्मराव बाबा अत्राम, मंत्री संजय बनसोडे यांची उपस्थिती असणार आहे.
अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्याकडून 35 बाय फूट 10 उंची असलेले राम सीता आणि हनुमानाची प्रतिकृती साकारून प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेने 22 तारखेला अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठान माननीय मोदीजींच्या हाताने आहे. पण त्याची सुरुवात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहर याच्या माध्यमातून आम्ही नागपूरला गांधी गेटजवळ 35 फूट बाय 15 फुटाची आपला रामाची मूर्ती आहे, आपलं हे कटआउट आहे. त्याच्यानंतर 32 बाय 10चं लक्ष्मी सीताजीचं आहे आणि 32 बाय 10 लक्ष्मणजीची आहे आणि 10 फुटाचं आमचं ते हे आहे आपलं हनुमानजीचं. तर हे 19 तारखेपासून आम्ही तिथे संध्याकाळी 4 वाजेपासून सुरुवात करणार आहे. ही संकल्पना मोहसिन गौस मोहसिन याच्या माध्यमातून झालेली आहे आणि एक त्याला असं वाटलं की रामाचं प्रतिष्ठापना होऊन राहिली आहे तर आपणही काहीतरी कार्यक्रम करावा. पण जाती धर्माचा असा काही त्याच्यामध्ये विषय नाही आहे, कारण की आज पूर्ण भारत देशामध्ये सगळेच जण रामाचं हे जे प्रतिष्ठापनेचा उत्सव हा पूर्ण देशात सुरू झालेला आहे आणि काही ठिकाणी आता 20-21 तारखेला सुरू होईल, पण आम्ही 19 पासूनच सुरुवात करणार आहे जेणेकरून नागपूर शहरात याच्यानंतर हा कार्यक्रम सुरू राहील. केंद्र शासनाच्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेद्वारा बेमुदत स्टेरिंग छोडो आंदोलन आणि साखळी उपोषण गेल्या 10 जानेवारीपासून सुरू आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्याआधी स्वतंत्र भारत पक्षाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. ये सरकार निकम्मी है, ये सरकार बदलनी है, ये सरकार निकम्मी है, ये सरकार बदलनी है. या गाजर सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. दोगल्या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. ड्रायव्हर आमचं 10 तारखेपासून आम्ही उपोषणावर बसलेलो आहोत आणि केंद्र सरकारने जो कायदा पारित केलेला आहे त्या कायद्याच्या विरोधात आम्ही इथं 10 तारखेपासून उपोषणावर बसून आहोत. पण केंद्र सरकारने किंवा त्यांचे कोणतेही प्रतिनिधी जे आपण प्रतिनिधी इथून निवडून देतो, आमदार म्हणा किंवा खासदार म्हणा, त्यांचं काम काय असते की जनप्रतिनिधी म्हणजे आपण जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या शासनाकडे मांडणं. पण त्यांनी कोणतीही समस्या आमची तिकडे न मांडता आम्हाला कोणतीही प्रकारची भेट न देता आम्ही ज्या 10 तारखेपासून उपोषणावर इथे बसून आहोत. जसेचे तसे आमचं उपोषण सुरू आहे, पण आतापर्यंत कुणीही आम्हाला भेट दिला नाही आणि आम्हाला हा काळा कायदा रद्द करा म्हणून आम्ही एक मागणी केलेली आहे. आणि सर्वप्रथम ड्रायव्हर सुरक्षा कायदा हा एक लागू करणे ही एक आमची एक मागणी आहे. पण केंद्र सरकारने आतापर्यंत आम्हाला कोणत्याच प्रकारे कोणतीच बातमी किंवा कोणतीच मीडियासमोर येऊन कोणत्याच प्रकारचा आम्हाला दिलासा दिलेला नाही. केव्हापर्यंत आपण आंदोलन सुरू ठेवणार? हा आंदोलन आमच्या बेमुदत आहे. स्ट्रिंग आम्ही 1 तारखेपासून स्ट्रिंग सोडलेलं आहे आणि बेमुदत उपोषण बेमुदत आमचं स्ट्रिंग सोड. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाने राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांवर कोसळत आहे, तर दुसरीकडे केंद्र सरकारने निर्यात बंदी, साठ्यावर मर्यादा, आयात शुल्क कमी करून बेसुमार आयातीचे निर्णय घेऊन सर्वच शेतीमालांचे भाव पाडले आहेत. परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याऐवजी सरकार भीक दिल्यासारखे किरकोळ कर्जमाफी देत आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, परंतु कोणत्याही पक्षाने या समस्या सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले नाही. शेतीसाठी वीज पुरवठा, पीक विमा, प्राण्यामुळे होणारे पिकांचे नुकसान व इतर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये आज एक दिवसीय धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी आहे की सरकारने आयात निर्यातीच्या धोरणामध्ये बाजारात हस्तक्षेप करू नये. कधी आयात बंदी, आयात भरमसाठ, तर कधी निर्यात बंदी करून ते शेतीमालाचे भाव पाडण्याचं काम सरकार करते आहे, ते त्यांनी बंद करावं. दुसरी आमची मागणी आहे महत्त्वाची, म्हणजे सरकारच्या या सर्व चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर उभा होते आहे आणि सरकार कर्जमाफीच्या थातुरमातूर घोषणा करते, परंतु अजूनपर्यंत सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केलेला नाही.
आणि हे जे कर्ज निर्माण झालं आहे सरकारच्या चुकीच्या धोरणाने निर्माण झालं आहे. या शेतकऱ्याचा काही दोष नाही. तेव्हा सरकारनं सर्वांचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं ही दुसरी महत्त्वाची मागणी. राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार 17 जानेवारी आणि 18 जानेवारी दरम्यान ज्या कुणबी नोंदणी आढळल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. मनोज जरांगे यांनी 54 लाख नोंदी ज्या झालेल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र द्या असं सुचवलेलं होतं सरकारला. त्या अनुषंगाने स्वतः आपण फिरत आहात. गाव पातळीवर नेमकं काय कॅम्प लावण्यात आलेले आहेत या अनुषंगाने? ॲक्च्युली शासनाने आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की 17 आणि 18 तारखेला ज्या ठिकाणी कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत त्या ठिकाणी त्या ज्या आढळलेल्या नोंदीचं त्या गाव चावडीवरती त्याची प्रसिद्धी करण्यात यावी, दौंडी द्यावी आणि त्याचबरोबर ज्या लोकांना त्यांच्या नोंदी आढळल्या त्यांना कास्ट सर्टिफिकेट भेटण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरून देण्यासाठी सुद्धा फॉर्म नंबर 1 जो आहे त्याचा जात प्रमाणपत्र देण्याचा तोही त्या ठिकाणी अवेलेबल उपलब्ध करून ठेवावा. त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी आपण नोंदी प्रसिद्ध केलेल्या जिथं नोंदी आढळल्या त्या गावामध्ये आणि दौंडी दिलेली आहे आणि फॉर्मही उपलब्ध करून दिलेले आहेत. ते फॉर्म संबंधित लोकांनी ज्याची वंशावळ जुळते त्याने भरून दिल्यानंतर आणि इतर काही गाव लेवलचे पुरावे उपलब्ध झाल्यानंतर त्यांचं जे महाई सेवा केंद्रावरती ते दाखल केलं जाईल. त्यानंतर तहसील कार्यालयामार्फत प्रांत अधिकारी किंवा ज्याला आपण उपविभागीय अधिकारी म्हणतो ते त्या ठिकाणी तात्काळ मराठा कुणबी किंवा कुणबी या प्रकारचं कास्ट सर्टिफिकेट ते इश्यू करतील. अशा प्रकारच्या शासनाच्या सूचना होत्या. त्याप्रमाणे कारवाई सुरू झालेली आहे. काल परवापासूनच संध्याकाळपासून दौंडी देण्याला सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी आणि लोकांचा प्रतिसाद मिळतोय अशी आमची माहिती आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. भेटूयात नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.